आपली एखादी गोष्ट हरवली ना तर ती गोष्ट तिथेच शोधावी जिथे तिच्या पाऊलखुणा शेवटी दिसल्या होत्या. गोडाऊन मध्ये कशी पोहोचले? वासंती काकी कुठे? वासंती काकी, वासंती काकी, वासंती काकी, वासंती काकी. वासंती काकी. काय करतेस तू? वेद, गोडाऊन मध्ये तुझं काय काम आहे? हा, खोतांचा कारभार कसा चालतो हे बघायला आलीस का? बिझनेस टेक ओव्हर करायचा काहीतरी विचार असेल ना, काहीतरी प्लॅनिंग असेल ना तुमचं. नाही वेद, मी तर इथे म्हणजे मलाच नाही माहिती मी इथे कशी आले. मी त्या वासंती काकींसोबत. वासंती काकू ना? हा, अशाच नवीन नवीन गोष्टींना रचून सांग मला. मी तर असं काय बोलतोयस रे? मी खरं बोलते, मला खरंच नाही माहिती मी इथे कशी आले. पण आलीस ना, वासंती काकूंबरोबर आलीस ना. शुद्ध हरपली तुझी. झोपेत चालतीयस. किती खोटं बोलशील ग, किती नाटकं करशील. हा, तुझ्या त्या भावाबरोबर प्लॅनिंग वगैरे करून आलीस का? तुझा भाऊ जिथे कुठे असेल तिथून तुला सल्ले देत असेल ना, असं कर तसं कर. पण आता मी आलोय ना मध्ये, तुमची गोची झाली असणार. प्लीज बस कर आता. मी पण तेच म्हणतोय, बस कर आता. किती खोटं बोलशील अगं, किती खोटं बोलशील. मी ना देवाला प्रार्थना करेन की तुझ्यासारखी धूर्त विश्वासघातकी बायको माझ्या वैऱ्यालाही मिळू नये. ए बाबा, 4 लाकडं फोडायला एवढा वेळ लागतोय? आवर की पटापट. नाईक, तिकडची लाकडं फोड जा. ए जा ना बाबा पटकन, तिकडची लाकडं फोड जा. नमस्कार बाबा. तुला प्रश्न पडला असेल ना, हा माणूस इथे अचानक कसा काय आला?
नाही नाही तसं काय नाही. नाही खरं तेच बोलावं माणसानं. तुझ्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलोय. ऋषीने त्या तिकळीला चिठ्ठी लिहिली, म्हणजेच नलिनीला चिठ्ठी लिहिली आहे. आणि त्या चिठ्ठीत खोताना बर्बाद करण्याचा, संपवण्याचा प्लान लिहिला. हे वेदला कळलं. आता वेद त्या तिकळीचं तोंडही बघायला तयार नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे मितालीलाही कळलंय ऋषी किती वाईट आहे ते. काय सांगता? हेच नामी संधी आहे मितालीला परत घरी घेऊन येण्याची. पण ऋषी कुठे? धो म्हटल्यावर धुवायचं, पुढचं विचारायचं नाही. मग कधी जातोस मितालीला भेटायला? तुम्ही म्हणाल तसं होईल बाबराव, लगेचच जातो. हेच तुझ्यासाठी योग्य आहे आणि तुझ्या त्या मितालीसाठी सुद्धा. दिवाळी सुरू असलेलं दुष्टचक्र संपणार तरी कधी? वेद बोलतोय त्याप्रमाणे ऋषी खरंच खोतांच्या वाईटावर असेल तर मग मी या घरात राहून ऋषीची वाट बघत तळमळ करण्यात काय अर्थ आहे? ऋषी खोतांचा इतका राग करतो हे कधीच जाणवलं नाही मला. आणि जर हे खरं असेल तर बाबाराव खोतांसारखा दुष्ट आणि पाताळयंत्री माणूस ऋषीला सोडणार नाही. आणि याचे परिणाम मला आणि माझ्या बाबांनाही भोगावे लागतील. देवा काय करू मी? गुंत वाढतच चाललाय. मिताली, मिताली, मिताली कुठे आहेस? मिताली काकू, मिताली, मिताली तू कुठं होतीस? मी सगळीकडे शोधलं. मिताली तू मला सोडून जाणार नाहीस ना? मला सोडून जाऊ नको. मी नाही जाणार. काकू कुठे जाऊ मी तुम्हाला सोडून? इथेच आहे बघा, कपडे सुकत घालत होते. पण नक्की जाणार नाहीस ना तू? नक्की नाही जाणार. नाही जाणार ना? तुम्ही जा, आज जा आणि आराम करा. माझी एवढी राहिलेत तेवढी कामं मी आवरून येते. हा मी आज जाते, पण तू जाऊ नकोस. हा नको जाऊस मला सोडून. तू एक काम झालं की तू ये ये तू. हा हो ये. मिताली कुठे जाऊ मी? माझं सर्वस्व माहेर सोडून जगाचा विचार न करता मी इथे थांबले. सगळेच मार्ग बंद आहेत माझ्यासाठी. आता परत घरी जावं म्हटलं तर बाबा मला घरी घेणार नाहीत. मिताली, बाबा कसे आहात तुम्ही? तुमचा पाय कसा आहे? मी आता जसा तुला समोर दिसतोय तसाच, पण तुझ्याशिवाय अजिबात मन नाही लागत माझं. बेटा चल ना आपल्या घरी. नाही म्हणजे मी तुला न्यायला आलोय असं नाही, पण ऋषीबद्दल ऐकलं आणि थोडं वाईट वाटलं. हे बघ बेटा, स्पष्ट बोलतो, तू माझी मुलगी आहेस. तू ऋषीसाठी थांबली आहेस हे खरं आहे, पण तो तुझा विचार करत असेल असं नाही वाटत. म्हणजे तू आपल्या घरी कधीही येऊ शकतेस, तुझंच घर आहे. मी फक्त एक बाप म्हणून तुला सावध करायला. भावनेच्या आहारी जाऊन स्वतःच्या आयुष्याची माती करणाऱ्याला जग शहाणा म्हणत नाही. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो शांत डोक्यानं उघड्या डोळ्यांनी घे. हे बघ, मी एक बाप म्हणून बापाचं कर्तव्य करायला आलोय. तुला सावध केलं, तुला मायाची हाक दिली. आता त्याला हो म्हणायचं की नाही हा तुझा प्रश्न.
एक बरं झालं की तुझ्या नशिबानं ऋषीचा खरा चेहरा तुझ्या समोर आला. बघ, हीच संधी आहे, हीच योग्य संधी आहे आपली चूक सुधारायची. विचार कर. येतो मी. हा, काळजी घ्या. हॅलो, कोण बोलताय? साहेब, मी तुमचा माणूस बोलतोय. माझा माणूस? खास बातमी आहे म्हणून फोन केलाय. हो, बोला, काय बातमी आहे? साहेब, तुमची वहिनी नलिनी मॅडम आज गोडाऊन मध्ये आल्या होत्या, काय तर शोधत होत्या आणि मी. बस बस बस, कळलं मला. आता पुढे काय करायचं ना ते मी बघतो. ठेवा बोल. मदर, मनेर, आई. कशाला ओरडतोय आता? आई. मदर, कुठे ये ना लवकर. मदर, का बंबा बंब करतोयस? अगं महत्वाची बातमी आहे. नलिनी गोडाऊन मध्ये गेली. दवंटी पिठाची हळू बोल. आई, खूप महत्वाची बातमी आहे. हा, नलिनी आज गोडाऊन मध्ये गेली होती काय? आणि काहीतरी शोधत होती. ओ, छान. अजून काय झालं? अजून काय नाही, एवढंच. माझ्या सोर्सेस कडनं मला बातमी मिळाली. मी ना माझे सोर्सेस असे गोडाऊन मध्ये पेरून ठेवले. मूर्ख आहेस? अशी अर्धवट बातमी घेऊन काय करायची? त्याच वेळी खोदून खोदून पूर्ण बातमी विचारायची असते. कळ, लगेच विचारतो. नीट पूर्ण विचार. कळलं, विचारतो. नलिनीला कळलं तर नसेल ऋषी गोडाऊन मध्ये? आणि तसं जर नसेल तर ती गोडाऊन मध्ये का गेली? वेद, वेद, मी गोडाऊन मध्ये कशी आले मला खरंच माहिती नाही रे. मलाच हा विचार अस्वस्थ करतोय, मी अचानक तिकडे कशी पोहोचले. वेद, ऐकून घे ना माझं. वेद, तुझ्या वागण्या बोलण्यात मला माझ्याबद्दल तिरस्कार जाणवतोय रे. ऐक ना, मला खरंच माहिती नाही मी तिथे कशी आले. मी मुद्दाम नाही केले, मग माझी चूक कशी होईल ही? वेद,
माझं आयुष्य किती लाजिरवाणं झालंय. माझी कोणालाच किंमत उरलेली नाहीये. आधी मी तिकडी असल्यामुळे सगळे मला वाईट बोलायचे, दूषण द्यायचे, नको नको ते आरोप करायचे माझ्यावर. आणि आता मला खोटारडी, विश्वासघाती आणि काय काय बोलतात. वेद, तुला मी विश्वासघाती वाटते ना? नाहीये रे मी तशी. तुझी नजर कशी बदलू मी? काय करू म्हणजे तुला खरं काय आहे ते समजेल? मला काहीच कळत नाहीये. दरवाजाचा आवाज कसा आला? वेद तर नसेल. आता पहाट व्हायला आलीये. इतक्या पहाटे कुठे गेला असेल वेद? सध्या वेदची मनस्थिती ठीक नाहीये. बघूया तरी कोण आहे. परवानगीने विहिरीजवळ गेलीस. आधी त्या नलिनीने कळशीत टाकलेलं पाणी खाली होत. ही खोतांची विहीर आहे. त्या पाण्याला स्पर्शही करायचा नाही आणि तुझी सावली सुद्धा या विहिरीवर पडता कामा नये, कळलं? आजी, मला माफ करा. मी तुमच्या विहिरीला स्पर्श करणं तुम्हाला मान्य नाही. आजवर मी तुमच्या शब्दाचा मान ठेवला, पण आज माझ्या अंगाची काहिली शांत करण्यासाठी मला या विहिरीतलं पाणी घ्यावंच लागेल. आजी, मला माझा नवरा विश्वासघाती समजतो. माझ्यावर कलंकासारखा लागलेला हा डाग मला धुवायचाय.
विश्वासघात केलासच तू, पण खोतांच्या अस्तित्वाला सुरुंग लावण्याचं तुमचं षडयंत्र अजून चालूच आहे. तरी माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं ग. पण आज त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त मला तुझी लाज वाटते. वेद स्वीट थांबव हे सगळं. थांब वेद. अगं काय करतेस हे? अगं काय करतेस हे पोरी? मध्यरात्र झाली, गार वारं सुटलंय, वेड लागले का तुला? अशी भांबावल्यासारखी काय बघते समोर? नले, तुझा आणि वेदचा संसार आम्हाला मान्य नसला तरी विधी लिखित अटळ आहे याची कल्पना आहे आम्हाला. नवऱ्याचा कितीही त्रास झाला, मतभेद झाले, भांडण झालं, तरी त्या बाईनं घरच्या सुनेनं 4 भिंतीच्या आतच ठेवायचं असतं सगळं. कोणा तिराईताला त्याची जाणीव सुद्धा होऊ द्यायची नसते. तिच्या मनात कितीही वादळ असली तरी घरच्या कुटुंबियांना सुद्धा ती कळू द्यायची नसतात. बाळा, मी एक वडीलधारी म्हणून तुला सल्ला देते. मी जे तुला आता सांगितलं ना, हे कायम लक्षात ठेव.